आज या कळमनुरी शहराचा मी आमदार म्हणून माझा हा दिवस म्हणजे दिवाळीसारखा आणि सोन्यासारखा आहे की एकीकडे हिंगोली शहर आणि दुसरीकडे कळमनुरी शहरामध्ये माझे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आज विराजमान झालेत। मला वाटते की हे संतोष बांगरसाठी स्वर्ण अक्षरामध्ये लिहिण्याचा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे। आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभेवरती जे तर आपल्या शिवसेनेचाच जे भगवा फरकलेला आहे समोरील जे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की माझ्या कळमनुरी वासियांच्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनी आणि माझ्या माता बहिणी या ठिकाणची जे बी रखडलेले प्रश्न आहेत ते पहिल्या प्राधान्याने नगराध्यक्ष या माध्यमातून मला तरी वाटते की ड्रेनेजचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न हे पहिल्या प्राधान्याने या कळमनुरी शहरातलं आम्ही सुंदर कळमनुरी शहर हे लोकांना दाखवून देऊ। आमचे सीओ साहेब, दरक साहेब आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पदभार त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेला आहे। उद्यापासून कामाचा धडाका या ठिकाणी या कळमनुरी शहरामध्ये लागल। कळमनुरी शहरातला डीपीआर तयार करून मग जे गोरगरीब एरिया आहेत त्या ठिकाणी आपण इंदिरानगर जर बघितलं, या ठिकाणी साईनगर, ग्रीन पार्क जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोडचा, पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तो पहिला प्रश्न। आणि मला वाटते की वाढीव हद्दवाढचा प्रस्ताव सुद्धा आमच्या आरआरनी त्या दिवशी एकनाथभाई शिंदेला ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो, सगळ्यात आधी भेटणं दूर होतं पण माझ्या कळमनुरी शहराचं हद्दवाढ व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त निधी कसा तुम्हाला सांगतो की आपल्या या शहरासाठी आणता येईल ही धडपड त्या दिवशी आम्ही आरआरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितली। आणि आरआर जर तुम्ही जर बघितलं तर लोकांमध्ये राहणारा, गोरगरिबामध्ये जाण जाणणारा आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की लोकांच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत, दारापर्यंत जाणारा माझा एकमेव कार्यकर्ता म्हणजे तो आरआर पाटील आणि त्या पद्धतीचा विजय आज या ठिकाणी त्यांनी खेचून आणलाय। अतिशय आनंदाचा दिवस आमच्या या कळमनुरी शहरासाठी। तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं कमी आम्ही या ठिकाणी पडणार नाही। शहरातील सर्व मायबाप जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। एवढं भरभरून प्रेम देऊन कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने सगळ्यात कमी वयाचा वयोवर्ष 28 आणि सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणण्याचा बहुमान आज कळमनुरी वासियांनी आमच्या चौधरी पाटील परिवाराला दिला, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार व्यक्त करतो। आपण विचारल्याप्रमाणे कळमनुरी शहराचा विकास, सर्वांगीण विकास, कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा हा आमचा पहिला मुद्दा असेल। आपण बघितलं असेल ज्या दिवशी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला गेलो त्या दिवशी साहेबांचा सत्कार स्वीकारण्याअगोदर मी त्यांना एक मागणी केली की साहेब, कळमनुरी शहरातील सर्व माझ्या मायबाप जनतेने मोठ्या मताधिक्याने, मोठ्या आशीर्वादाने मला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बनवलेलं आहे, तर मायबाप जनतेनं भरभरून दिलंय, आपण द्यायला कुठे कमी पडू नये अशी या ठिकाणी मी आदरणीय नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी केली आणि त्यांनी देखील बेटा मी तुला कधी काही द्यायला कमी पडणार नाही असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे।